गजानन डहाणू शेगाव पायवारी आणि आजचा दिवस 11वा हा व्हिडिओ मी आज मुद्दामून बनवत आहे आणि हा व्हिडिओ बनवण्याचा मोह मला आवरता आला नाही। कारण असं आहे, त्याला कारण हा रस्ता आहे। हा रस्ता वाघगळ फाट्यावरून शिरवाकडे जाताना पुढे कोथळी आणि गोशिंग असा हा रस्ता आहे। माऊली, आम्ही या ठिकाणी गेली 11 वर्षे याच रस्त्यावरून आम्ही, निदान मी तरी गेली 11 वर्षे वारी करताना याच रस्त्यावरून प्रवास केलेला आहे। आणि त्यावेळी हा रस्ता बनत होता, संपूर्णपणे रस्ता उखडून त्यावर माती वगैरे टाकून, खडी वगैरे टाकून रस्ता बनवण्याचं काम चालू झालं होतं। आणि त्यावेळी रस्त्याची दुतर्फा बिलकुल झाडं नव्हती। ज्या कोणी कॉन्ट्रॅक्टरने हा रस्ता बनवला असेल, ज्या कोणाच्या मंत्र्यांच्या किंवा आमदारांच्या निधीतून किंवा त्यांच्या योजनेतून हा रस्ता बनला असेल, त्या सर्वांना धन्यवाद। हा रस्ता मला वाटते मुख्यमंत्री ग्राम सडक योजना या अंतर्गत बनवला गेला आहे। कारण तसा एक बोर्ड पूर्वी इथे होता, आता दिसत नाही आहे। खरोखरीच मी काश्मीरला देखील प्रवास केलेला आहे। त्या ठिकाणी उंच उंच झाडं एकमेकांना स्पर्श करतात वरती, आणि झाडांची कमान तयार होते आणि त्या कमानीतून रस्ता जातो। तसं हे दृश्य आहे। इतका सुंदर रस्ता। ही झाडं ज्यावेळी लावली होती त्यावेळी या झाडांच्या रोपांना कुंपण घातलेलं होतं। त्याला बिस्लेरीची बाटली उलटी करून ठिबक सिंचन पद्धतीने बांधली गेलेली होती। हे मी प्रत्यक्ष बघितलेलं आहे। कारण गेली 11 वर्ष मी या रस्त्यावरून जातो आणि इतका सुंदर रस्ता। मंडळी, एखादी योजना आपल्या शासनाची अतिशय उत्तमपणे जर का राबवली गेली तर त्याचं फलित म्हणजे काय असेल, तो हा रस्ता आहे। माझे सर्व शासकीय जे कोणी कर्मचारी असतील, अधिकारी असतील, कंत्राटदार असतील, मंत्री महोदय असतील किंवा आमदार असतील या विभागातले, किंवा हा रस्ता करण्यात ज्यांचं योगदान असेल, त्या सर्वांना धन्यवाद। आपल्या महाराष्ट्रात, आपल्या देशात रस्ते खूप चांगले बांधले जात आहेत, परंतु त्या रस्त्याच्या किनाऱ्याला जी झाडं रस्ता बांधताना तोडली जातात ती लावली जात नाहीत। पण ती या ठिकाणी ती गोष्ट नाही आहे। या ठिकाणी सर्वच प्रकारे जे काही नियम असतील त्या सर्व नियमांचं पालन केलं गेलेलं आहे। जय गजानन माऊली। मी नरेंद्र जोशी, वारकरी डहाणू, आणि आजचा दिवस 11वा। उद्या आणि परवा आम्ही शेगावला पोहोचू। वारी करता करता व्हिडिओ बनवणं हा माझा छंद आहे। व्हिडिओ बनवण्यासाठी मी वारी करत नाही, परंतु काही ज्या चांगल्या बऱ्या वाईट गोष्टी आपल्या नजरेला येतील त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवाव्या, हा एकच हेतू आहे। खरं तर व्हिडिओ बनवायला वेळसुद्धा नसतो, परंतु आणि त्यामध्ये जर का माझ्याकडून काही चुकीचे शब्द वापरले गेले असतील तर मनापासून मी त्या सर्वांची माफी मागतो। महाराजांच्या चरणी सर्वांच्या कल्याणाची प्रार्थना करतो आणि आपला महाराष्ट्र, आपला देश असाच सुजलाम सुफलाम हो, अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो। कारण शेवटी करता करविता तो आहे माऊली। खरं आहे ना? जय गजानन।